दरम्यान एक मोठी बातमी हाती येते। गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गुणरत्न सदावर्ते जात होते, त्यावेळेला मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने बुक्का फेकला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुणरत्न सदावर्ते करतात असा आरोप करत तुळजाभवानीचं दर्शन आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते तुळजापुरात आले होते आणि या दरम्यान काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, अधिक काय माहिती आहे? मिलिंद सर, गुणरत्न सदावर्ते हे जे आहे ते तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आज तुळजापुरात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेत ही कुणकुण जी आहे ती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना लागली होती। गुणरत्न सदावर्ते जे आहे ते मराठा आरक्षण विषय असेल किंवा इतर आत्महत्याचे विषय असेल, ते जे आहे ते बेताल वक्तव्य मराठा समाजाच्या विषयी किंवा आरक्षणाच्या विषयी करत असतात आणि त्याचाच कुठेतरी राग जो आहे तो मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। गुणरत्न सदावर्ते दर्शनासाठी जात असताना मंदिराच्या अंतरावरच काही त्यांच्या ताप्यावरती जो आहे तो अंगावरती जो आहे तो बुक्का फेकण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या घोषणा गुणरत्न सदावर्तेंनी च्या विरोधात कार्यकर्त्यांनी केला। तिकडूनही काही घोषणा झालेल्या आहेत। मात्र गुणरत्न सदावर्ते जे आहे ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात पोलिसांनी त्यांना नेलेलं आहे। तसेच आता त्यानंतर इथं ते हॉटेलला त्यांच्या थांबलेले आहेत। मात्र तणावाची जी परिस्थिती आहे एकंदरीत सगळ्या परिसरात झालेली आहे। आता मराठा कार्यकर्त्यांना समजलं आहे की ही बातमी पसरल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे। या अगोदरही गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस धाराशिवमध्ये आले होते त्यावेळेस मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता। त्यानुसार आज गुणरत्न सदावर्ते ज्या दौऱ्यासाठी येतात आता मात्र ती गोंधळाची परिस्थिती आहे। सगळं वातावरण तणावाचं निर्माण झालेलं। आता घोषणाबाजी झालेली आहे। आता गुणरत्न सदावर्ते जे आहे ते हॉटेल आता नेमकं गुणरत्न सदावर्ते याच्यावरती काय भूमिका घेतात ते सुद्धा पाहणं गरजेचं लागणार आहे। मिलिंद सर, बालाजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। अमित शहा यांच्यावर कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा इशारा दिलाय। भाजपच्या मित्रपक्षांना अमित शहा यांची भूमिका मान्य आहे का असा प्रश्नही त्यांनी केलाय। गेल्या 2 दिवसांपासून संसदेत सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी जो उल्लेख केला त्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत। संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे। संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे। नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही। घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये। त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी। हे आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे। आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे। महाराष्ट्राचं नाव पुसायला निघालेलं आहे। अर्थात हे जे नाव पुसायला निघाले ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसू नाही शकणार नाही। सर, लोकसभेला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला संविधान बदलायचं आहे याला बहुमत आणि आता थेट आंबेडकरांचाच अपमान केला, सुरुवात झाली कुठेतरी या सगळ्याला? सुरुवात म्हणजे त्यांचा निर्लज्जपणा समोर आलेला। हा भाजपचंच हे ढोंग आहे, भाजपच्या मनातलं काळं। कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही। त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही। कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत। संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वरनं तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही। दरम्यान अमित शहा यांचं बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता आहे जी पुन्हा एकदा समोर आली आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अमित शहा यांना टोला हाणलाय।
अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. संसदेतल्या भाषणात अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज्यसभेत 2 दिवसांच्या चर्चेच्या समारोपात अमित शहा बोलत होते आणि या भाषणातल्या आंबेडकर यांच्या उल्लेखावर काँग्रेसनं जोरदार टीका केली. आंबेडकरांचं नाव घेणं ही काँग्रेस पक्षाची फॅशन बनली आहे असं अमित शहा म्हणाले. आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर आंबेडकर असं म्हणत बसण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्गात गेला असतात अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आणि त्यावरून संसदेत जबरदस्त गदारोळ झाला. विरोधकांनी जय भीमच्या घोषणा दिल्या. यासोबतच आज सभागृहाच्या बाहेर सर्वपक्षीय विरोधकांनी यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य काही विरोधकांच्या खासदारांचा समावेश होता. त्यांनी संसदेच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मंगळवारी अमित शहा राज्यसभेत काय म्हणाले होते ते ऐकूया. अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। दरम्यान अमित शहा यांच्या समर्थनासाठी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेकदा अवमान केला. काँग्रेसनं केलेल्या अपमानाची यादीच पंतप्रधान मोदी यांनी सादर केली आहे. एवढंच काय, संसदेच्या सेंट्रल हॉलमधला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणं याला काँग्रेसनं विरोध केला होता असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. यासह पंतप्रधान मोदी यांनी आणखीन अनेक मुद्दे मांडलेत. अमित शहा यांच्या विधानावर विरोधकांच्याकडून जोरदार टीका करण्यात येते. शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे. तो 7 जन्मों तक बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य नाही. ते काय करतील? राजीनामा देतील का की भाजप माफी मागणार आहे? हे आज कळलं पाहिजे. नितीश कुमारजी काय करणार आहे? चंद्रबाबूजी काय करणार आहेत? हे आज कळलं पाहिजे. अमित शाह ने कल राज्यसभा में जिस तरह से डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर का अपमान किया है, उस बारे में हम उनको सवाल पूछेंगे आज। राहुल गांधी के ऊपर, प्रियंका जी के ऊपर, सोनिया जी के ऊपर, पंडित नेहरू जी के ऊपर। अरे आप अपनी बात कब कहोगे? हाँ, आप बूढ़े हो चुके हो अभी। देखा आपने, उनका हाथ थरथरा रहा था कल भाषण कर रहे थे तो। आपकी तबीयत को संभालो अमित शाह जी, आपकी तबीयत बहुत खराब है, मुझे मालूम है. याच मुद्द्यावर आणखीनही काही विरोधकांच्या प्रतिक्रिया